मृत्यूनंतर आत्म्याबरोबर नेमकी काय होतो? गरुड पुराणातील गुपित उघड. गरुड पुराणानुसार सांगितलेले भयंकर पण सत्य ज्ञान. नमस्कार मित्रांनो, आज आपण ज्याबद्दल बोलणार आहोत तो विषय खूपच गूढ, गंभीर आणि डोळे उघडणारा आहे. गरुड पुराणानुसार मृत्यूनंतर काय होते? आत्म्याला कोणकोणत्या यातना भोगाव्या लागतात? स्वर्ग नरक खरंच असतं का? हे सगळं स्पष्टपणे सांगितलेलं आहे. गरुड पुराणामध्ये हा ग्रंथ म्हणजे भगवान विष्णू यांनी आपल्या वाहन गरुड यांना सांगितलेला अंतिम आणि गुप्त ज्ञान आहे. आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण यातलं 99% लोकांना माहीतच नाही. मृत्यूनंतर आत्म्याचा प्रवास. गरुड पुराणानुसार मृत्यूनंतर आत्मा लगेच मुक्त होत नाही. मृत्यूनंतर 13 दिवस आत्मा आपल्या घराभोवतीच फिरत राहतो. तो आपल्या नातेवाईकांना पाहतो पण बोलू शकत नाही. 13व्या दिवशी यमदूत आत्म्याला घेऊन जातात. त्यावेळी आत्म्याला 47 दिवसांचा कठीण प्रवास करावा लागतो. या प्रवासात त्याला तहान, भूक, वेदना आणि भीतीचा अनुभव येतो. यमलोकातील न्याय. आत्मा जेव्हा यमलोकात पोहोचतो तेव्हा त्याच्यासमोर असतात यमराज आणि चित्रगुप्त. चित्रगुप्त प्रत्येक मनुष्याची पाप पुण्य लिहून ठेवतात. जीवनात केलेल्या प्रत्येक कृतीचा हिशोब घेतला जातो. खोटं बोलणं, फसवणूक, आईवडिलांचा अपमान, प्राण्यांना त्रास देणं या सर्व गोष्टींची शिक्षा निश्चित आहे. नरकातील 28 प्रकारच्या भिक्षा. नरकातील 28 प्रकारच्या शिक्षा. गरुड पुराणानुसार नरकाचे 28 प्रकार आहेत. उदाहरणार्थ, रौरक नरक, प्राण्यांना त्रास देणाऱ्यांसाठी. कुंभीपाक नरक, पापी लोकांना गरम तेलात टाकले जाते. अंधत्व मिश्र नरक, फसवणूक करण्यासाठी. हे वर्णन अत्यंत भयानक आहे की ऐकूनही अंगावर काटा येतो. पण लक्षात ठेवा, हे फक्त घाबरण्यासाठी नाही, तर योग्य मार्गावर आणण्यासाठी आहे. स्वर्गप्राप्ती कशी होती? गरुड पुराण सांगते, सत्य बोलणे, दान, धर्म कर्मे, आईवडिलांची सेवा, भगवान श्री स्वामी समर्थ यांची भक्ती या गोष्टी केल्यास आत्म्याला स्वर्गप्राप्ती होते. जीवनात केलेले पुण्यच आपल्याला वाचवतं. श्रद्धा आणि पिंडदानाचं महत्त्व. गरुड पुराणात स्पष्ट सांगितलं आहे की जर कुटुंबियांनी श्रद्धा अर्पण पिंडदान केलं नाही तर आपल्याला शांती मिळत नाही. म्हणूनच हिंदू धर्मात 13वा दिवस वार्षिक श्राद्ध यांना विशेष महत्त्व आहे. मित्रांनो, गरुड पुराणात आपल्याला घाबरवत नाही, ते आपल्याला सदाचार, धर्म आणि चांगल्या कर्माचा मार्ग दाखवतं. आज आपण जसं वागू तसाच परिणाम मृत्यूनंतर होणार आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये लिहा. जय श्री स्वामी समर्थ.